सोनं खरेदी बंद करा, परदेशात फिरायला जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसात 2 वेळा भारतीयांना हे आवाहन केलं. थोडक्यात पैसे वाचवण्यासाठी आपण जशी काटकसर करतो, खर्च कमी करतो, तसंच पंतप्रधान मोदी देशाचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला काटकसरीचे उपाय सांगतायत. पण हे सांगताना त्यांनी एक टर्म वापरली, ती म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह. संकटाच्या काळात आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह वाचवायचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आता फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजेच परकीय चलन, अर्थात अमेरिकन डॉलर. ज्या देशाकडे डॉलर जास्त, तो देश सगळ्यात श्रीमंत देश, हे गेल्या काही वर्षांपासून तयार झालेलं सूत्र आहे. डॉलर जास्त असतील तर त्या देशाला कधीच काही कमी पडत नाही, तिथे अस्थिरता येत नाही. कारण डॉलरला जगात स्थिर चलन किंवा हार्ड करन्सी म्हटलं जातं. म्हणूनच डॉलर मिळवण्यासाठी, वाचवण्यासाठी प्रत्येक देश धडपडत असतो. पंतप्रधान मोदींनी आता सोनं खरेदी थांबवायला सांगितली असली तरी 2013 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सुद्धा हेच आवाहन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गेल्या 80 वर्षांपेक्षा जास्त काळ डॉलरला ग्लोबल रिझर्व्ह करन्सी म्हटलं जातं. पण असं का? जगभरात अमेरिकेच्या तोडीचे इतर देश असताना सुद्धा डॉलरला इतकं महत्त्व काय? जगभरात डॉलरची ही मोनोपॉली कशी वाढली आहे? रुपयापेक्षा डॉलर मोठा होऊन तो जगाचा पैसा कसा झाला? त्याचाच इतिहास आणि वर्तमान सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय पोल व्हिडिओ. जेव्हा चलन ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, तेव्हा सगळे व्यवहार हे बार्टर सिस्टम मध्ये होत होते. म्हणजेच आपल्याकडे जी वस्तू असेल ती दुसऱ्याला देणं आणि त्या बदल्यात आपल्याला हवी असलेली वस्तू घेणं, म्हणजेच गरजेपुरता व्यवहार. पण हा व्यवहार छोट्या प्रमाणात करणं सोयीचं होतं, पण मोठ्या व्यवहारांसाठी यात मर्यादा येत होत्या. मग इसवी सन पूर्व 7व्या शतकात लिडिया म्हणजेच सध्याच्या तुर्कीतल्या लोकांनी व्यवहारांसाठी धातूंची नाणी वापरायला सुरुवात केली. त्यासाठी सोनं, चांदी, तांब अशा धातूंची नाणी बनवण्यात आली आणि वस्तू घेण्यासाठी या नाण्यांचा वापर व्हायला लागला. पण पुन्हा मोठ्या प्रमाणावर हे व्यवहार करण्यात मोठी रिस्क होती, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीची नाणी नेताना ती चोरी होण्याची भीती होती. म्हणूनच मग बँकिंग सिस्टम अस्तित्वात आली. बँकेत जाऊन सोनं किंवा चांदी जमा करायची, त्या बदल्यात बँकेकडून एक चिठ्ठी घ्यायची आणि ही चिठ्ठी समोरच्याला देऊन वस्तू विकत घ्यायची. या चिठ्ठीलाच पुढे करन्सी म्हणजेच चलन असं म्हटलं जाऊ लागलं. युरोपात ही पद्धत आल्यानंतर या करन्सीला पाऊंड स्टर्लिंग असं नाव देण्यात आलं. एक स्टर्लिंग म्हणजे किती ग्रॅम सोनं किंवा चांदी याचे दर युरोपात निश्चित करण्यात आले आणि हीच पद्धत हळूहळू जगभरातल्या सगळ्याच देशांनी सुरू केली. सोनं, चांदीची नाणी बँकेत ठेवून त्या बदल्यात चलन असे व्यवहार सुरू झाले. मग हाच व्यापार देशांतर्गत सुद्धा सुरू झाला. प्रत्येक देश आपलं चलन देऊन वस्तू खरेदी करायचा. पण चलन हे सोन्याच्या बदल्यात येत असल्यामुळं ज्या देशाकडे जितकं सोनं, तो देश तेवढंच चलन छापू शकत होता. यालाच गोल्ड स्टँडर्ड म्हटलं गेलं. त्यामुळे ज्या देशाकडे जास्त सोनं, त्या देशाकडे जास्त करन्सी असा रेशो झाला. 18व्या शतकाच्या सुरुवातीला युके म्हणजेच ब्रिटिश साम्राज्याचं जगातल्या अनेक देशांवर राज्य होतं. युके मध्ये झालेली औद्योगिक क्रांती, आपली राजवट असलेल्या देशांमधून सहज मिळणारा कच्चा माल, आर्थिक स्थिरता यामुळे युके मध्ये वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. जास्तीत जास्त वस्तू बनवून त्या इतर देशांना युके विकत होता. ब्रिटिश वसाहतींना पाऊंड स्टर्लिंगचा वापर करणं बंधनकारक होतं. त्यात ब्रिटनकडून इतर देशांना दिलं जाणारं कर्ज हे पाऊंड स्टर्लिंग मध्येच दिलं जात होतं. त्यामुळे पाऊंड स्टर्लिंग साठवण्यासाठी देश प्रयत्न करायला लागले. मग देशांतर्गत व्यापार सुद्धा पाऊंड मध्ये व्हायला लागला. सोन्याच्या ऐवजी देश जास्तीत जास्त पाऊंड चलन साठवायला लागले. त्यामुळे जगभरात सगळीकडेच पाऊंड स्टर्लिंगची मक्तेदारी वाढली. साहजिकच युकेची करन्सी पाऊंड स्टर्लिंग जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत गेली. पण 1913-14 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ही परिस्थिती बदलली. या युद्धात युकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. युके मधलं उत्पादन मंदावलं. जो युके आतापर्यंत निर्यात करत होता, तो आता इतर देशांकडून आयात करायला लागला. युकेवर कर्जाचा बोजा वाढला आणि महायुद्धानं जगभरातली पाऊंडची मक्तेदारी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. पण या सगळ्यात अमेरिकेने मात्र आपला फायदा करून घेतला. युद्धाच्या सुरुवातीला अमेरिका थेट युद्धात सहभागी झाली नव्हती. अमेरिकेकडून आपल्या मित्र राष्ट्रांना शस्त्रास्त्र आणि कच्च्या मालाची निर्यात होत होती. पण ब्रिटन आणि युरोपियन अर्थव्यवस्था इतक्या कमकुवत झाल्या की अमेरिका चलनापेक्षा सोनं घेऊन निर्यात करायला लागली. अमेरिकेने जी कर्ज देशांना दिली, त्या बदल्यात सोनं तारण ठेवण्यात आलं. म्हणजेच पाऊंड जाऊन पुन्हा सोन्याचं महत्त्व वाढायला लागलं. याच दरम्यान अमेरिकेत फेडरल बँक स्थापन झाली. अनेक फेडरल रिझर्व्ह ॲक्ट तयार करण्यात आले. त्यामुळे जागतिक पातळीवर अमेरिकेने
आपली अर्थव्यवस्था मजबूत करायला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर अमेरिकन अर्थव्यवस्था जास्तच भक्कम झाली. या महायुद्धात सुद्धा अमेरिका सगळ्यात शेवटी उतरल्यामुळं अमेरिकेकडे निर्यातीतून मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा झाला होता. त्यावेळी जगातल्या एकूण सोन्यापैकी 22,000 टन म्हणजेच तब्बल 70% सोनं अमेरिकेकडे होतं. आता सोनं आणि चलन यांच्या लिंकिंगबद्दल गोल्ड स्टँडर्डच्या नियमानुसार अमेरिकेकडे सोन्याचा साठा वाढल्यामुळं साहजिकच अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले. पाऊंडची जागा डॉलरने घेतली आणि इथूनच डॉलरची मोनोपॉली सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देश, जपान असे देश पूर्णपणे बेचिराख झाले. त्यांना आपली अर्थव्यवस्था सावरण्यापेक्षा देशातल्या लोकांना खायला अन्न पुरवणं जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे इतर देशांकडून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आयातीला सुरुवात केली. पण अमेरिका सोडला तर इतर कुठलाच देश त्यावेळी इतरांच्या गरजा भागवू शकेल इतक्या भक्कम स्थितीत नव्हता. तसंच विनिमयासाठी या देशांकडे ना चलनसाठा होता ना सोनं. तेव्हा युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय प्रणाली हवी होती. त्यामुळे जुलै 1944 मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरच्या ब्रेटन वुड्स इथं युरोपातील 44 मित्र राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र आले. यालाच ब्रेटन वूड परिषद म्हटलं गेलं. या परिषदेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातूनच IMF, वर्ल्ड बँक ही ब्रेटन वुड्स ट्विन्स जन्माला आली. पण यात चलन स्थिरता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. इतर देशांची चलनं ही डॉलरशी जोडण्यात आली आणि डॉलरला सोन्याशी जोडलं गेलं. त्यासाठी विनिमय दर ठरवण्यात आला. अमेरिकन डॉलरला सोन्याचा आधार असल्यामुळं सगळ्याच देशांनी डॉलरला रिझर्व्ह करन्सी म्हणून मान्यता दिली. 1 औंस सोनं म्हणजेच 28.3 ग्रॅम सोनं बरोबर $35 असा विनिमय दर ठरवण्यात आला. तसंच नुकसान झालेल्या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी IMF आणि वर्ल्ड बँक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशी कर्ज देतील. पण ही कर्ज सुद्धा डॉलरमध्येच दिली जातील. कर्जाची परतफेड सुद्धा डॉलरमध्येच करावी लागेल. युरोपियन देशांनी ही गोष्ट मान्य केली आणि जगभरातल्या देशांमधले आपापसातले व्यवहार डॉलरमध्ये व्हायला सुरुवात झाली. युद्धात एकीकडे देश होरपळून गेलेले असताना अमेरिकेनं मात्र या युद्धातून आपला सगळ्यात जास्त फायदा करून घेतला. सगळ्याच देशांना व्यापारासाठी डॉलर महत्त्वाचा होता. त्यामुळे प्रत्येक देश इतर कुठलीच करन्सी न घेता फक्त आणि फक्त डॉलरमध्येच व्यवहार करत होता. साहजिकच डॉलर ही हार्ड करन्सी अर्थात स्थिर चलन झालं आणि डॉलरची किंमत इतर कुठल्याही चलनापेक्षा कित्येक पटींनी वाढली. पण नंतरच्या काळात अमेरिका आणि USSR मध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. अमेरिकन लष्कराचं जाळं हे जगभरात पसरलं होतं. त्यामुळे अमेरिकेचा आपल्या लष्करावर मोठा खर्च होत होता. तेव्हा अमेरिकेला जास्त डॉलर छापण्याची गरज निर्माण झाली. पण तेवढे सोन्याचे साठे अमेरिकेकडे नव्हते. गोल्ड स्टँडर्डनुसार चलन सोन्याशी कनेक्ट असल्यामुळं अमेरिकेला सोन्याच्या साठ्यांपेक्षा जास्तीचे डॉलर छापता येत नव्हते. त्यामुळे सोनं आणि डॉलर यांना एकमेकांपासून वेगळं करणं गरजेचं होतं. यावेळी 1971 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी डॉलरची सोन्यातली कन्व्हर्टेबिलिटी बंद केली. त्यामुळे ब्रेटन वूड परिषदेनंतर सुरू झालेली चलनाची फिक्स्ड एक्सचेंज रेट ही सिस्टम कोलमडली. डॉलरचं मूल्य आता सोन्यावर अवलंबून न राहता बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावर ठरू लागलं. ह्यालाच निक्सन यांच्या या निर्णयालाच निक्सन शॉक असं म्हटलं जातं. 1973 मध्ये इस्रायल आणि अरब देशांमध्ये युद्ध झालं. यात अरब देशांचा पराभव झाला. तेव्हा आपला पराभव अमेरिकेच्या इस्रायलला असलेल्या पाठिंब्यामुळेच झाल्याचं अरब देशांना वाटलं. आता अरब देशांकडे डॉलर नसले तरी जगाची नस होती, ते म्हणजे कच्चं तेल. अरब देशांनी अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी तेलाचं उत्पादन अचानक कमी केलं. अमेरिका आणि युरोपियन देशांना तेलाचा पुरवठा होणार नाही, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल असा या देशांचा प्लॅन होता. पण अरब देशांना आपली अर्थव्यवस्था चालवण्यासाठी तेल हा एकमेव पर्याय होता. हे देश तेलाच्या निर्यातीवरच उभे होते. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियात एक करार झाला. यात सौदी अरेबिया तेलाचा व्यापार त्यांच्या चलनात न करता डॉलरमध्ये करेल. त्या बदल्यात सौदी अरेबियाच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेनं घेतली. मग हळूहळू कतार, UAE, इराक, इराण या देशांनी सुद्धा अमेरिकेच्या संरक्षणाबदल्यात आपलं तेल डॉलरमध्ये विकायला सुरुवात केली. त्यामुळे कोणत्याही देशाला तेल खरेदी करायचं झालं तर ते डॉलरमध्येच घ्यावं लागत होतं. इथूनच पेट्रो डॉलरची संकल्पना सुरू झाली आणि पेट्रोल बरोबरच इतर सगळ्याच वस्तूंचा व्यापार हा डॉलरमध्ये व्हायला लागला. या सगळ्यामुळे डॉलर बलाढ्य झाला आणि अमेरिका ही जगातली मोठी अर्थव्यवस्था बनली.
त्यात अरब देशांना तेलाच्या व्यापारातून जे डॉलर मिळत होते ते सुद्धा त्यांनी अमेरिकेत ट्रेजरी बिलाच्या माध्यमातून गुंतवायचे असंही करारात अमेरिकेनं सांगितलं होतं. थोडक्यात अमेरिका या देशांकडून कर्ज घेणार आणि व्याज अमेरिका या देशांना देणार असं ठरलं होतं. त्यामुळे डॉलर स्थिर ठेवणं ही इतर देशांची सुद्धा गरज झाली, कारण जर डॉलर स्थिर राहिला तर मिळणारं कर्जाचं व्याज हे स्थिर राहणार होतं. पण डॉलर कोसळला तर व्याज कमी होऊन याच देशांचं नुकसान होणार होतं. त्यामुळे डॉलर ही प्रत्येक देशाची गरज बनली आणि देशांनी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याऐवजी जास्तीत जास्त डॉलर साठवायला सुरुवात केली. जर डॉलरचा साठा कमी झाला तर देश डॉलर खरेदी करायला लागले. त्यासाठी त्यांच्यावरचं कर्ज सुद्धा वाढायला लागलं. पण आता गेल्या काही वर्षात डॉलरची ही मोनोपॉली बंद करण्यासाठी काही देश पुढे आले. सौदी अरेबियानं डॉलरमध्ये तेल विकण्याचा करार रद्द करण्याचा विचार केलाय. सौदी अरेबिया आता चीन आणि जपानला त्यांच्या चलनात तेल विकत असल्याचं सांगितलं जातं. भारत आणि रशियामध्ये सुद्धा तेलाचा व्यापार रुपया आणि रुबलमध्ये झाला. ब्रिक्स देशांनी सुद्धा डॉलरशिवाय व्यापाराला सुरुवात केली आहे. त्यामुळं आता हळूहळू डॉलरला चॅलेंज व्हायला सुरुवात झाली आहे. आता फॉरेक्स रिझर्व्हमध्ये डॉलरपेक्षा सोनं वाढवायला सुरुवात झाली आहे. भारत सुद्धा आता सोनं खरेदी करून फॉरेक्स रिझर्व्हमध्ये ठेवायला लागलाय. पण या सगळ्या प्रोसेसला वेळ लागणार आहे. सध्या डॉलरमध्येच सर्वाधिक व्यवहार होत असल्यामुळं त्याचा साठा ठेवणं गरजेचं आहे. मुख्य म्हणजे सोनं आयातीवर जास्त डॉलर खर्च होत असल्यामुळं करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच चालू खात्यावरची तूट वाढते. ही तूट कमी करून आपली अर्थव्यवस्था मजबूत करणं हा भारत सरकारचा प्रयत्न आहे. कारण डॉलरसारख्या तगड्या पहलवानाला चॅलेंज करायचं असेल तर त्यासाठी आपली अर्थव्यवस्था सुद्धा तितकीच भक्कम असणं गरजेचं आहे. डॉलरच्या या सगळ्या इतिहासाबद्दल, डॉलरच्या मक्तेदारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.